नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाला पापड कसा बनवतात ते दाखवते आहे। ह्याच्यासाठी मी या पापडाला दोन्हीकडनं तेल लावून घेतलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही, असं हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे यांना तेल कमी लागतं। आता हे तव्यावर ठेवूया आणि शेकून घेऊया आपण। हा पापड तळून घ्यायचा असेल तर तळून घेऊ शकता। मी हे तव्यावर भाजून घेतलेला आहे चांगला। ते दोन्ही साईडनी तेल लावून छान क्रिस्पी झालेला आहे। ह्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तिखट आहे, चाट मसाला आहे, खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो। याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये पापड, काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचा मधल्या बिया काढून घेतलेला आहे, हा कांदा घेतलेला आहे, पाहू शकता हा कांदा आहे, आणि हा चाट मसाला घेतलेला आहे आणि तिखट घेतलेला आहे। तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, तिखट टाकूया ह्याच्यावर, छान मस्त तिखट पेरून घेऊया। थोडासा चाट मसाला टाकूया। आता याच्यावर कांदा टाकूया, काकडी टाकूया, हा पापड जो आहे केल्याबाबत ताबडतोब खाण्यासारखा आहे, नाही तर हा नरम पडून जातो। वाव, खूप सुंदर दिसून आलं आहे पहा। ह्याच्यावर टमाटा टाकूया थोडासा, पुन्हा चाट मसाला टाकूया थोडासा। आता याच्यामध्ये सेंधव मीठ टाकते मी, हलकंसं टाकायचं चवीला, कारण कांदा टमाटा आणि काकडी टाकलेली आहे। तर पुन्हा एकदा तिखट टाकायचं। माझ्याकडे छोटा पापड आहे, तुमच्याकडे मोठा पापड असेल तर खूप सुरेख दिसेल ते। आता ह्याच्यावर ही बारीक शेव भुरभुरायची। वाव, खूप सुंदर दिसत आहे। तुमच्याकडे कोणी आलं आयत्या वेळी तुम्हाला काय करायचं हा प्रश्न पडला तर तुम्ही हे करू शकता। दिसायला छान आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। घरामध्ये कांदा टमाटा असतोच आपल्या। आता याच्यावर कोथिंबीर टाकूया, छान मस्त कोथिंबीरने गार्निशिंग करूया। वाव, खूप मस्त कलर दिसून आला आहे। असा मसाला पापड तुम्ही नक्की घरी करा। तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाका।